नमस्कार, मी अमित गद्रे। बातमीपत्राची सुरुवात आत्ताच्या घडीच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने आणि ती म्हणजे राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत आहेत आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। त्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये झालेल्या वादातून राजकारण आणखीन पेटलंय आणि याची सुरुवात झाली ती खरं तर मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या खळखट्यानंतर। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांचा एक अमराठी व्यापाराशी वाद झाला। वादानंतर मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाराला चांगला चोप दिला। हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। अखेर अमराठी व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला। मात्र मोर्चा राजकीय हेतूपोटी काढला। स्थानिक आमदारांनी या मोर्चाला पाठबळ दिल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। तर या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी संघटनांनी मीरा भाईंदरमध्ये मीरा रोडवरती मोर्चा काढला आणि मोर्चाच्या मार्गावरून अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या। यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं। पण हा मोर्चा निघालाच। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि आता खुद्द राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत आहेत। आणि विशेष म्हणजे जे जोधपूर स्वीट या दुकानात राडा झाला त्या परिसरामध्येच राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या मीरा भाईंदर भेटीचा टीझर मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, बघूया। कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। ही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी। दरम्यान राज ठाकरेंची मीरा भाईंदर दौऱ्यासंदर्भात मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येते। यावेळेला त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मागच्या 10 दिवसापासून इथल्या ज्या काही मीरा भाईंदरच्या घडामोडी आहेत त्या घडामोडी ह्या मराठी माणसाच्या विरोधातल्या होत्या आणि त्याच्यानंतर जो काही मराठी माणूस रागाने पेटून उठला आणि जे काही मीरा भाईंदरमध्ये घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं आणि आज देखील सन्माननीय राजसाहेब येत आहेत। तर ती सगळीच माणसं आज सन्माननीय राजसाहेबांना ऐकायला येतील आणि साहेब मराठीच्या बाबतीमध्ये काय मार्गदर्शन करतील हे ऐकण्यासाठी मला वाटतं इथे एक मोठी गर्दी असेल। त्या पद्धतीने एक दादागिरी करण्याचा प्रयत्न काही अमराठी भाषिक या मीरा रोड भाईंदरमध्ये करत होते। तो जो मोर्चा निघाला तिची ताकद मराठी माणसाने दाखवली। मला असं वाटतं एक चोख प्रत्युत्तर त्यांना देणं गरजेचं होतं, ते मराठी माणसाने त्या मोर्चाच्या दिवशी दिलं। मराठी या विषयावर तर बोलतीलच आहे, निश्चितपणे बोलतील। ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे त्याच्यावरही बोलतील अशी माझी अपेक्षा आहे। ज्या पद्धतीने विधानसभेत जे काय घडलं त्याच्यावरही बोलतील अशी अपेक्षा, बघूया आता काय बोलतात। तर राज ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात मीरा भाईंदरमधील मनसे कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्या सुद्धा आपण बघूया। संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे की राजसाहेब नक्की मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी बोलतात। समजेल ना कोण कोण पाणीमध्ये आहे, साहेब काय, आम्ही काय, मराठी माणूस काय, समजेल आता। किती जरी टक्के असले मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्रात मराठी माणसाचीच चालणार हे आता ह्यातनं स्पष्ट झालेलं आहे ज्या मोर्चामधनं। आणि आता साहेब आल्यावरती बोलतील त्यातनं आता ह्याच्यापुढे मोहर शिक्कामोर्तब होते ना की शिक्कामोर्तब नक्कीच होईल। जो मोर्चा होता मराठी माणसाच्या विरोधात तो मोर्चाचं रिएक्शन म्हणजे आम्ही मोर्चा उत्तर दिलेलं आहे त्यांना आणि त्याची शाबासकीची थाप देण्यासाठी सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये। लक्षात घ्या, तुम्ही मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी तुम्ही बहुसंख्येने असाल पण इतर ठिकाणी तुम्ही काय येतात हे तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे मराठीच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या विरोधात काय बोलला तर तसंच्या तसं उत्तर दिलं हे पण तुमच्या माध्यमातून। मराठी भाषेला दडपण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं त्याला प्रत्युत्तर मनसेचे नेते आमचे अविनाश जाधव साहेब, संदीप देशपांडे साहेब आणि सर्वच आमचे मनसेचे पदाधिकारी यांनी दिलेलं आहे। आणि त्यानंतर बहुतेकच मीरा भाईंदरमधील सर्व लोकांना कळालं असेल की मराठी टक्का किती आहे। आज तुम्ही टक्का वाढला म्हणून जर हुशारी करत असाल तर ती हुशारी मराठी माणूस चालू देणार नाही। हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे आणि ती मराठी माणसाची आहे। दरम्यान आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या मीरा रोडवरती आहेत, तिकडनं आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। अजित, तुम्ही आता मीरा रोडवरती आहात, काय उत्साह बघायला मिळतो? खरं तर जय्यत तयारी मनसैनिकांनी केलेली आहे, कशा पद्धतीचा संपूर्ण कार्यक्रम होईल?
अमित, राज ठाकरे हे दादरवरून त्यांचे जे निवासस्थान आहे शिवतीर्थ तिथून 15 ते 20 मिनिटापूर्वी निघालेले आहेत आणि ते थेट आता मीरा रोडमध्ये येतील. सुरुवातीला चौकामध्ये त्यांचं स्वागत होईल आणि त्यांच्या स्वागताकरता मनसे पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यानंतर इथं मागे जे कार्यालय आहे विधानसभा कार्यालय मीरा भाईंदर त्याचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर या स्टेजवरती त्यांचं भाषण होईल. मनसेचे अनेक पदाधिकारी नेते इथं आलेले दाखल झालेले आहेत. आपण त्यांचे संवाद साधूयात. राज ठाकरे त्यांच्या घरातून निघालेले आहेत, थोड्याच वेळ इथं पोहोचतील. आपल्याला माहिती आहे की एक नवीन मराठीचा उद्गार या मीरा भाईंदरमधून गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिला. बोलवायला लागलं नाही, अगदी जोशामध्ये मीरा भाईंदरला जी ताकद दिसली आणि त्या ताकदीला त्याच भावनेला आज एक मार्ग देण्यासाठी म्हणून माननीय राजसाहेब आज मी येतो आहे त्या भावनेने मीरा रोडमध्ये येत आहे. मला असं वाटतं की भविष्यातल्या मराठी म्हणून असणारी जी ताकद, मराठी म्हणून असणारा उद्गार हा जर दाखवायचा असेल तर आज या ठिकाणी पुऱ्या महाराष्ट्राला एक मराठी म्हणून संदेश द्यायला आज राजसाहेब या ठिकाणी मला वाटतं येतील नक्कीच. नाईक साहेब, याआधी एक सभा झाली होती, त्यामध्ये कोणताही अजेंडा नाही, मराठी हाच फक्त झेंडा. आजही राज ठाकरे इथे तेच सांगतील? नक्कीच, कारण जे काही सुरू झालं ना त्या सुरूला मराठी हाच एक शब्द दिला गेला आणि त्याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की तो मोर्चासुद्धा निघणार होता. मोर्चा निघण्यापूर्वीच जो अध्यादेश काढला होता तो रद्द करावा लागला आणि मग तो रद्द केलेल्या अध्यादेशानंतर कुठेतरी विजय व्हावा म्हणून विराडमध्ये येऊन जो मराठी मुद्द्यावरती जो विषय झाला होता आणि जे वारंवार बोलत होतं त्या सगळ्या मुद्द्यांचा समाचार जो आहे हे राज ठाकरे या आजच्या त्यांच्या मेळाव्यातून घेतील अशी अपेक्षा मनसेंनी त्यांना आहे. अगदी अजित, आपण काही सध्या दृश्य दाखवतोय. एकीकडे आपण बघतोय खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी तर झालेली आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आपल्याला बघायला मिळतंय. दुसरीकडे ज्या प्रकरणावरून खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली तो आपण सध्या ती दृश्य बघतो, तो व्हिडिओ सध्या बघतोय. ज्या व्यापाऱ्याशी वाद झाला त्यानंतर हा सगळा वाद उफाळून आला. तर आपण चौथी दृश्य बघतोय ज्या ठिकाणी राज ठाकरे आता निघालेले आहेत. कोणत्याही क्षणी ते पोहोचतील ते आपण सध्या ही सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर मराठीची एकजूट दाखवा अशा पद्धतीने राज ठाकरेंनी सांगितलं होतं आणि त्या पद्धतीचाच आपल्याला खरं तर मोर्चा त्या दिवशी बघायला मिळाला. सगळे मराठी लोक एकवटलेले आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतरचा आजचा दिवस, आज सुद्धा राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणार याकडे सगळ्याच लोकांचं लक्ष लागलेलं आहे. आपण ही 4 महत्त्वाची दृश्य बघतो. एकीकडे राज ठाकरेंना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला मराठी लोक सगळे एकत्र जमलेली आपल्याला बघायला मिळतात. मीरा भाईंदरमधली सगळी दृश्य. दुसरीकडे राज ठाकरे काही वेळापूर्वी घरातून जेव्हा बाहेर पडले तेव्हाची दृश्य. दरम्यान हे जे सगळं प्रकरण सुरू झालं, ती मारहाण नेमकी कशामुळे झाली, हे प्रकरण काय आपण एकदा बघूया. महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? कौन सी भाषा बोली जाती है? कौन से राज्य में काम कर रहे हो? महाराष्ट्र में ना, इतना मालूम है? महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? कौन सी भाषा? कौन सी भाषा बोली जाती है?